बघा, जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आपण आज रवी महाराजांची मुलाखत घेणार आहोत. जोग महाराज वारकरी संस्था शिक्षण संस्था या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. महाराज, आपलं गाव? राहणार अमरावती, तालुका धारणी, जिल्हा अमरावती, मेळघाट, तालुका पर्वत. किती वर्ष झाले इतर आता मी आता वारकरी संस्थेत? वारकरी संस्थेत 2 वर्ष झालं शिकतोय, पण आळंदीला येऊन मला 3 वर्ष झाले. म्हणजे 1 वर्ष मी प्रायव्हेट संस्थेत होते शिकायले. मग एका महाराजच्या ओळखीने मी तिथे गेलो. तिथं मग मला महाराजनं टाकलं. मग संस्थेत बसलो, पेपर वगैरे दिला, पास झालो. मग आता तिथंच राहा. आपला अनुभव कसा आहे या संस्थेतला? अनुभव म्हणजे चांगला आहे. म्हणजे बाकीच्या संस्थेपेक्षा कसं आहे, तिथं म्हणजे मी जे शिकतो का तिथं मास्तराला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. आणि विशेष म्हणजे दुपारी आम्ही सहसा मधुकरी मागून खातो. मग ते जेवण हेच ह्याच्यामुळे खातो किंवा त्या जेवणानं काय होते, माणसाचा अभिमान जो आहे, चढलेला माणसाला जो गर्व आहे तो नीर होतो की आपल्याला अन्नाची खरी म्हणजे किंमत कळते. किंवा बाहेर आपण एवढं कुठे गेलो समजा जेवण, तर एवढं मोठं घेतून जेवढं आपल्याला लागू आहे तेवढं खाण्याच्या ऐवजी आपण जास्त घेतो किंवा पुढे भेटेल का नाही ते खाण्याच्या नादात खातो माणूस थोडाच, पण फिरतो जास्त. पण ते अन्न खाल्ल्यास माणसाला अशी इच्छा होत नाही किंवा जेवढं आपल्याला लागते तेवढंच माणूस कुठेही गेला तर घेतो. ही त्यामध्ये त्याची ताकद आहे. आणि विशेष म्हणजे त्याने ज्ञान हे आम्हाला गर्व होऊ नये ज्ञानाचा, म्हणून आम्ही ते अन्न. खूप छान. तुमचं दिनचर्या कसं आहे? तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत? म्हणजे तिथं असे म्हणजे काही नियम अटी आहेत. आता विद्यार्थ्याला पिणार म्हणजे सगळे आम्ही 600 विद्यार्थी आहोत. तसे तिथं 4 वर्षाचा कोर्स आहे आणि आमच्या बॅच ठरलेल्या राहतात. 1लं वर्ष, 2रं वर्ष, 3रं वर्ष आणि 4थं वर्ष. म्हणजे शेवटच्या वर्षी आमची परीक्षा राहते, कीर्तन परीक्षा. मग आम्हाला संस्था शिक्षण म्हणून हे भेटतं, प्रमाणपत्र भेटून जातं किंवा तुम्ही 4 वर्ष कम्प्लीट केला आहे. पहिल्या वर्षाला म्हणजे पहिले 1 महिना व्याकरण परीक्षा, म्हणजे व्याकरण शिकवतात, मराठी व्याकरण आपलं भांडारचं. मग ते झालं की परीक्षा, म्हणजे आतमध्ये घेण्यासाठी परीक्षा होती. आता विद्यार्थी पहिल्याच परीक्षेले 401 विद्यार्थी बसतात. त्या आधी 1 महिना शिकवतात. त्यांच्या जे पास झाला ते परीक्षा देऊन मग 400 पैकी 150-200 विद्यार्थी पास होतात. ते बाकीचे पुढच्या वर्षी बसतात, डबल दिवाळी परीक्षा होतात. ते झाले की असे टप्प्याटप्प्याने पुढे जातो. आता आम्ही 2ऱ्या वर्षाला आहोत. 2ऱ्या वर्षा मग आम्हाला पहाटे राहतो तिथं. मग 4ला उठवतात. 4ला उठून आम्ही 4 ते 5 उठून मग आम्ही स्नान वगैरे करून देवपूजा करून 5 ते पाठांतर करतो. 5, 6, 6:30 मंदिरात येतो, माऊलीचं दर्शन करतो 6-6:30 पर्यंत. तिथून झालं की 7 वाजता प्रार्थना होते आमच्या इथे कंपल्सरी. 7 ते 7:30 प्रार्थना झाली की 7:30ला नाश्ता राहतो. नाश्ता झाला की 8:30 वाजता आमचे पाठ चालू होतात. ते 8 ते 10:30-11 पर्यंत पाठ करतात. मग 11ला रूमवर जातो, बॅग वगैरे ठेवली, जरा बसतो. 11:30 वाजता आमची मधुकरी येते. म्हणजे मधुकरीचे जावं लागत नाही, पण 15 दिवसाला एकदा नंबर येतो आपला. मधुकरी आली 11:30 वाजता की 12 वाजता आम्ही वापस येतो. आलं की घरावर बसतो वगैरे केलं की जर आता मग 12 ते 3 हा फरक म्हणलं तर झोपीचा टाइम राहतो माणसाचा. कारण ते जेवल्या माणसाची इच्छा होत नाही किंवा आपण अभ्यास केला पाहिजे. काही जण काय करतात, 2-3 म्हणजे 1-2 तास विश्राम करतात. नाही तर ज्याला नाही मग ते खेळ वगैरे खेळतात, नाही तर मग ते वाचून बसतात. 3च्या पुढे 3ला आपला हातपाय वगैरे धुवून डबल 5 पाठ करून 5 वाजता आमचा गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा पाठ घेतात. 5 ते 6 वाजता पाठ झालं की 6 ते 8 आमचं कंपल्सरी भजन राहते नियम. 6 ते 8 आमचं भजन झालं की 8ला आम्ही डबल जेवण करायला बसतो. 8-8:30 वाजता जेवण करायला. 9 वाजता मग कुणी पाठ करते. मग मंदिरात येतात, प्रदक्षिणा करतात. काही करून प्रदक्षिणा झाली डबल 9:30 ते 10:30 पावणे 11 पर्यंत अभ्यास करतो. मग कुणी 11ला झोपते, कुणी 10:30ला झोपते, सहसा 10च्या तर पुढे झोपतात. म्हणून सकाळी डबल आपला नियम चालू 4 वाजता. खूप छान. मग तुम्ही इथं प्रशिक्षण घेत असताना तुम्ही इथं काय शिकता? काय तुमचं प्रभुत्व आहे? कसं आता शिकण्याचे भरपूर प्रकार, पण ज्याला ज्याची आवड आहे ते सर्व शिकवतात. पण ज्याला ज्याची आवड आहे ते, आता मला कीर्तनाची आवड आहे, कुणाला पकवाजाची आहे, पकवाज पण शिकवतात. मला कीर्तनाची आवड आहे म्हणून कीर्तन शिकतो. मग तुम्हाला कोणता संत आवडतात? तर मग आता काय आपले ज्ञानोबरायच आवडतात मला. देवाना आता कसा असे माणसाला जन्म भेटला म्हणजे म्हणून त्याला कायम घेऊन आता भगवंताने आपल्याला जन्म दिला म्हणजे संसार करा असं म्हटलेलं आहे. पण संसार करून तुम्ही परमार्थ करा. जर परमार्थ आता भगवंताने आपल्याला देह कायासाठी दिलाय, जिने हा जीव दिला दान कायाची करून. मग तुम्ही माऊलीला मानता, मग माऊलीचा तुम्हाला कोणता अभंग आवडतो? त्याच्यावरती प्रभुत्व आहे तुमचं? आता अभंग तर सर्वच आहात आवड म्हणजे, पण मला एक जेणे हा जीव दिला दान तयाची केली म्हणजे
हा अभंग याच्यासाठी आवडतो किंवा आपलं मला ते अभंग असं आठवण करून देतो किंवा भगवंताला आपल्याला ते काय करता दिला तर केवळ भजना करता दिला. कारण आपण ज्या वेळेस भोग भोगणं झाले आपली जेवणाची लागली भोग भोगणं झाले की आपण भगवंताला म्हणतो किंवा ह्या पीडा माहिती ना आता सहन होत नाही. मग आपण भगवंताला काय करतो नवस करतो किंवा आठवीनं पाय हा माझा नवस रात्र दिव्याचा पाडू नका. म्हणजे मी काय करेन फक्त तिथे चिंतन करेन. पण मनुष्य जन्म एकदा आला की मग भगवंताला आपण हे करतो. मग भगवंत तरी आपल्याला असे भरपूर मोठी लोक हे करून देतो किंवा तुम्ही काय करा म्हणजे रस्ता भटकलेला आहे डबल आपण पण चिंतन न करता जर दुसरं काही केलं तर मग काय जे पाप करतात लोक काही करतात म्हणजे म्हणजे शाकाहारी वगैरे नसतात काही जर ते त्यांचं भोग मग काय यमाचे किंकर येतात मागे ती चोरी ती जेवढी बहुत आलंय किती वर्ष मग नरकामध्ये भोगावं लागतं. भगवंताला आता आपल्याला कळत आहे ना की भगवंताला देव करायचं तरी तर तिला फक्त देवाचं चिंतन करायचं. म्हणून मला तो अभंग आवडतो. कारण का तुम्हाला अभंग असा कळून देतो किंवा देवानं आपल्याला जन्म दिलाय काय का. आणि तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे कीर्तन केली? तसे कीर्तन मी पहिले एक गावातल्या लोकांची इच्छा होती किंवा एक कीर्तन करावं. म्हणजे मी जेव्हा आळंदीला आलो लोकांची इच्छा होती किंवा एक म्हणजे लोकांना तर सहसा कसं राहते कोणताही माणूस कुठे शिकायला गेला की लोकांना वाटते वा जेव्हा आपण नीटला बी क्लासला टाकलं तर लोकांना काय वाटते वा नीटला केलं की म्हणजे डायरेक्ट डॉक्टरला लागता येणार नाही. आता ज्याने जे अभ्यास केला ज्याची त्याला माहित राहते काय राहते. तर मग इकडे आलो एक वर्ष प्रायव्हेट संस्थेत होतो तिथे हरिपाठ केला मी दाखला वगैरे. मग लोकांची अशी इच्छा होती किंवा कीर्तन करावं. मग कीर्तन हा एक विषय असा आहे की माणसाला ज्ञान झाले की कीर्तन करता यायचं. असे कीर्तन मग वरून किती पाठांचा करून करता येईल पण जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला कीर्तन करता येत तोपर्यंत माणसाला कीर्तन करता येईल. मग एक वर्ष मी पाठांतर केलं कीर्तन शिकवण कीर्तन केलेलं आहे. 1-2 कीर्तन केले आहे. मग त्यानंतर मी ह्या संस्थेत आले मग म्हणजे अशी इच्छा राहिली नाही किंवा आपण पाठांतर करून कीर्तन करा तिथे मी ज्ञान ग्रहण करतो. मग आज माझी इच्छा होत नाही की आपण टिपण करून टिपण पाठ करून कीर्तन करा. मग मी आता ज्ञान घेत आहे. ज्ञान मग झालं. तुमचं वय किती आता? तर माझं वय मग 19. तुमच्या वयाच्या किंवा आजूबाजूच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? तरुणांना हेच किंवा तुम्ही जरी इकडे नसले वळले जरी तुम्हाला परमार्थाची तेवढी आवड नसली तरी तुम्ही परमार्थाला धरून चला किंवा शिक्षण जरी तुम्ही घेत असले तरी परमार्थाला धरून चला. हा कारण भगवंतानं आपल्याला जे हा दुसऱ्या करिता नाही दिला हा फक्त त्याचं चिंतन करण्याकरिता. आता कलियुगामध्ये सगळ्यांची गरज आहे असं म्हणणं नाही किंवा तुम्ही सगळं सोडून हेच करा तुम्ही दुसरंही करा पण भगवंताला नका विसरू. आणि आपला पंथ हा वारकरी संप्रदायाचा पंथ आहे तर तुम्ही समाजाला काय आवाहन कराल की वारकरी पंथाकडे वळण्यासाठी किंवा अनुकरण करण्यासाठी? हेच तुम्ही म्हणजे इतर कुठे जरी तुम्ही संसार करीत असले तरी संसार करून तुम्ही परमार्थ करा भगवंताला नका विसरू. किंवा सर्वांनी म्हणजे इतर कोणते शोक लागण्यापेक्षा हा भगवंताचा नाद लागलेला खूप छान. आपण रवी कातकरे महाराजांची या ठिकाणी मुलाखत घेतली. जोग महाराज वारकरी संस्था आळंदी पुणे या ठिकाणी प्रशिक्षण घेतात. खूप छान वाटलं. खूप छान प्रश्नांना यांनी उत्तरं दिली. भविष्यामध्ये संसाराबरोबर परमार्थ हा खूप मोठा यांनी संदेश दिलेला आहे की तुम्ही परमार्थाच्याच मागं न जाता आपल्या संसाराबरोबर कसा परमार्थ साधता येईल याचा यांनी संदेश दिलेला आहे. खूप छान. महाराज आपल्याला भेटून आनंद वाटला. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.